बोलून हे सूरजवरती येतात, पण सूरजला याचा पत्ताच नसतो. चला बघूया त्यांचं काय डिस्कशन चाललेलं आहे. तर इकडे हे तिघेजण बसलेले असतात आणि वर्षा सांगते की दिवसेंदिवस ना या घरात सगळंच बदलते, सगळंच बदलते, माणसं सुद्धा बदलतायत असं अभि म्हणतो. तर वर्षा सांगते की हो, काही माणसं बाहेर जात आहेत, जी आत राहत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. असं होतंय. आपण जेव्हा सुरुवातीला आलतो तेव्हा बघ ना, जो आपला सगळा एक कळप होता, मग त्याचे फाटे फुटले आणि मग ते फाटे म्हणजे एखाद्याच्या कोणीतरी जवळ आलेला असतो, तोच अचानक निघून बाहेर जातो. मग आतला माणूस एकटा होऊन जातो. त्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून असतो. तोच बाहेर गेला तर काय करणार? त्यामुळे इथं एकमेकांवर अवलंबून राहणं योग्य नाहीये. तर अभि म्हणतो, "हां, हे बरोबर आहे." तर वर्षा सांगते, की कारण त्याची साथ कधी सुटेल, तो कधी बाहेर जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सपोर्ट सिस्टम जी आहे ती इकडे आपल्याला स्वतःशिवाय काही नाहीये आणि ऑफकोर्स आपल्या ग्रुपशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. नाहीतर आपण कसं एकटं करणार ना सर्व्हायव्ह याच्यात. तर अभिजित म्हणतो, "याचं बरं आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे." म्हणजे सूरजविषयी इथं बोलणं चाललेलं असतं, ज्याचं सूरजला भानच नसतं. तर वर्षा सांगते, "त्याचं कसं आहे, त्याची एक सरळ वाट आहे. खाचखळग्याची वाट नाहीये, पण आता ती तयार करतोय खाचखळग्याची वाट. आता निदान तो शिकतोय. जिथे-जिथे पाहिजे तिथे तो योग्य रिस्पॉन्स देतोय, योग्य बोलतोय." तर अभिजित सांगतो, की तो स्वतःचं ओपिनियन नाही बनवत. बेस्ट पार्ट हाच आहे त्याचा. पण तो सरळ जाताना खड्डा येऊ शकतो त्याच्या वाटेमध्ये. तर वर्षा सांगते, "हो, मला तेच बोलायचंय. सरळ जाणं योग्य नाहीये त्याच्यासाठी." तर अभिजित सांगतो, "तो चाललाय सरळ. म्हणजे जे समोर दिसतोय तसा रस्ता बनवत चाललाय, पण ते ओपिनियन बनवत नाहीये." तर वर्षा सांगते, "तो चांगला दृष्टिकोन आहे." अभिजित देखील याला ॲग्री करतो. चांगला आणि आदर्श दृष्टिकोन आहे असं तो सांगतो. पण वर्षा म्हणते, की "पण खूप कठीण आहे ओपिनियन शिवाय राहणं." अभिजित सांगतो, "खूप कठीण आहे म्हणजे तुम्ही एखाद्याबद्दल ओपिनियन न बनवणं खूपच कठीण आहे." तसं हा ओपिनियन नाही बनवत. हा आधी कृती करतो आणि नंतर ओपिनियनकडे वळतो. म्हणजे बघा ना, तो जे पद्धतीने व्हिडिओ बनवत होता, तो व्हिडिओ फक्त टाकून द्यायचा. ते किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, तो व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला याचं त्याला भानच नव्हतं. म्हणजे त्याच्यावरूनच कळतं, की तो पहिल्यांदा कृती करतो आणि नंतर ओपिनियनकडे वळतो, ज्या पद्धतीनं आता तो आपल्याला व्हिडिओबद्दल सांगत असतो. तर अशा पद्धतीने सूरज आता घरामध्ये स्वतःचा गेम दाखवतोय, स्वतःचा एक मार्ग तयार करतोय आणि तो कोणाबद्दलही पाठीमागे बॅक बिचिंग करत नाही, असं इकडे हे दोघेजण बोलतायत. तर तुम्हाला सूरजबद्दल हेच वाटतं का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.